राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी काल एका कार्यक्रमात पक्षप्रमुख अजितदादा पवार यांच्यासमोर मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याला कसा त्रास देत आहेत याचा पाढाच वाचून दाखवला। एकूणच त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः आमदार सरोज आहिरे आहेत। ताई, खूप खूप स्वागत आपलं TV9 मराठीत। सगळ्यांनाच काल आश्चर्याचा धक्का बसला ज्यावेळेला जाहीर सभेत आपण अजितदादांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आणि सांगितलं की शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला कसा त्रास देत आहेत। काय नेमकं प्रकरण? याची सुरुवात शिवसेनेचे जे उपनेते आहेत, भगूरचे माजी नगराध्यक्ष, त्यांच्याकडून झालेली आहे। कारण मी पाणीपुरवठा योजना मंजूर केली आणि माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोनदा निवडून आलेली आहे आणि माझा अधिकार आहे की त्यांच्या हातून मी ह्या कामाचं भूमिपूजन करून घेणं आणि त्या निमित्ताने मतदारसंघातील इतर काही प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्यापुढे समस्या मांडणं आणि तो निधी प्राप्त करून घेणं। म्हणून आम्ही जो काही 2-3 दिवसांपूर्वी दादांची तारीख कन्फर्म झाली त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि काल मला असं वाटतं सकाळी त्यांनी काहीतरी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत वाईट पद्धतीने, म्हणजे माननीय अजितदादा पवार हे महायुतीचे नेते असतील आहेत नाही, म्हणजे त्यांची जी उर्मट भाषा, डल्ला मारणे वगैरे, त्यांची ती स्टाईल जी आहे त्या प्रॉपर स्टाईलमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ती पत्रकार बांधवांशी संवाद साधला ते काही योग्य नाही। म्हणून मला शेवटी जर आमच्या दादांविषयी कोणी आदरभाव न ठेवता अतिशय उर्मटपणे जर असं बोलत असेल तर तिथे त्यांचाही खुलासा करणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजले आणि म्हणून कालच्या कार्यक्रमामध्ये जे काही मी आपल्याला किंवा जनतेला माझे भावना मांडलेले आहेत तेच सत्य आहे। पण आपण त्या जाहीर सभेत असं देखील सांगितलं की अक्षरशः गुंडागर्दी केली जाते। काय नेमका गुंडागर्दीचा अनुभव आलाय? कालच्या कार्यक्रमामध्ये भगूरमध्ये कार्यक्रम होता, स्थानिक लोकांना निमंत्रण गेलेली होती, वेळ तसा आम्हाला कमी मिळाला, पण महिलांना अक्षरशः महिला दादा येणार आहेत म्हणून गुलाबी साड्या घालून महिला तयार होत्यात, त्या महिलांना कार्यक्रमापर्यंत येऊ दिलं गेलं नाही। प्रत्येकाला फोन करून त्यांचे जी काही नगरसेवक आणि त्यांची इतर काही पिलावळ आहे ती सर्व गावामध्ये फिरून चौकांमध्ये लोकांना कार्यक्रमापर्यंत येऊ नये या पद्धतीचं राजकारण गलिच्छ दर्जाचं हे त्यांनी काल केलेलं आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत आपल्या भगूर गावासाठी। खरोखर जर जन्मभूमीचे आपल्याला पांग फेडायचे असतील तर निधी कुठून येतोय, कसा येतोय, कोण आणतोय याच्यापेक्षा आपल्या गावाचा विकास कसा होतोय याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। परंतु ज्यांच्या घरातच कॉन्ट्रॅक्टर असतात जन्मतः आणि ज्यांच्या घरातच एजन्सी असतात त्यांना दुसऱ्यांनी आलेल्या कामावर कसा ताव मारता येईल, कसं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या घशात घालून शहराचं नुकसान करून आपण बलाढ्य झालं पाहिजे। अनेक 25-30 वर्षांची त्यांची जी प्रॅक्टिस आहे त्यांना असं वाटतं की सरोज आहिरे त्याच पद्धतीने काम करेल, परंतु मला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय आहे त्याच्याशी संबंध नाही। चांगल्या दर्जाचं काम करून घेण्यासाठी मी कटिबद्ध आहे। याचा अनुभव गेल्या 5 वर्षांमध्ये माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतला, म्हणून तर मला दुसऱ्यांदा निवडून दिलं। भगूरचा रस्ता असेल, पाणीपुरवठा योजना असेल, भगूरमध्ये अनेक कामं मी मंजूर केलेली आहे नगरविकास खात्याच्या माध्यमातून, परंतु हे महाशय तिथे जातात, माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे जाऊन काय रडगाणं गातात मला माहिती नाही, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, परंतु तिथे जाऊन कार्यान्वयन यंत्रणा बदलून आणायची। आणि कार्यान्वयन यंत्रणा जर मी PWD ही चांगलं काम करत असते, दर्जा असतो कामांचा, आमच्या दादांच्या नेहमी सूचना असतात की PWD कडूनही चांगलं काम करून घेत जा, त्या दर्जाचं मी काम करून घेते। महेंद्र पत्र दे। आणि त्याच्या कार्यान्वयन यंत्रणा आत्ताच रिसेंट जी मला मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची एक कमान तिथे प्रस्तावित केलेली आहे, त्याचं एस्टिमेट वगैरे सगळं रेडी आहे। आणि मग त्या दारणे नदीमध्ये कोणी केमिकल टाकतं, तिथून मध्ये गोमांसाच्या गाड्या सापडलेल्या होत्या, त्यासाठी 50 लाखांचं कॅमेऱ्यांचं नियोजन केलं होतं जेणेकरून पोलिसांना मदत होईल। त्याचं परस्पर कार्यान्वयन यंत्रणा यांनी बदलून आणली। मागेही त्यांनी तसंच केलं। 2.5 कोटीच्या कामांची मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, त्यांना सर्व
सद्य परिस्थिती दाखवून दिली त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तसं काम करा ताई. तसं आपण काही कागदपत्र त्यांना सादर केलेत का आणि दादांना पण काही कागदपत्र दाखवले? मी काल जाहीर सभेमध्ये, आपणही साक्षीदार आहात, संपूर्ण पाठपुरावा दिलेला आहे. हे मानवसेवा जी काही PMC नेमली गेलेली होती 9/6/2023 मी त्या मुख्य अभियंता जे आहे पाणी पुरवठा विभाग MGPचे तिथे मी बैठक घेतली. तिथे CO होत्या त्यावेळेसच्या आणि त्यांच्या माध्यमातून मी ह्या पाठपुराव्याला चालना दिली. पण 6 महिने सतत तिथे त्या मॅडमला त्रास दिला गेला. त्यांनी बिलकुल तिथे प्रस्ताव तयार केला नाही आणि नंतर त्यांची बदली पण झाली. नंतर आत्ता ज्या महिला CO आलेल्या आहेत ढाकणे मॅडम, त्यांनी हा प्रस्ताव दिला म्हणून त्यांच्या बदलीचं पत्र यांनी CM साहेबांकडे दिलेलं आहे. ज्या महिला 3च महिने झाल्या CO म्हणून आलेल्या आहे, म्हणजे महिला आमदार मी, महिला अधिकारी काम करतात, म्हणजे महिलांना त्रास द्यायचं आणि या गुंडागर्दीचं काम करायचं, हा संपूर्ण पाठपुरावा. त्यानंतर आपण बघत आहात महाराष्ट्र विधानमंडळाचं हे पत्र आहे, हे ऑथोराईज पत्र आहे. याच्यामध्ये जे कक्षाधिकारी आहेत सुनील परब साहेब यांच्या सहीचं हे पत्र आहे. यांनी खाली प्रधान सचिव आणि सचिव 1 कार्यभार यांच्याकडे माझ्या औचित्याचा मुद्दा जो आहे त्या औचित्याच्या मुद्द्याची दखल घेऊन, जो मी 18 डिसेंबर 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला मांडलेला आहे, त्याची दखल घेऊन हा पुढे पाठपुरावा सुरू झालेला आहे. श्रीमती सरोज अहिरे माननीय विधानसभा सदस्य यांनी दिनांक 18/12/2023 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर कारवाई करणे संदर्भात विषय आहे भगूर नगर परिषदेची पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याबाबत. आणि तिथून हे विधिमंडळाचं पत्र आहे कलेक्टरला, कलेक्टर, विभागीय आयुक्त, अशा हे बघा विभागीय आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे. सुरेश राठोड साहेब, कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन, डिपार्टमेंट पत्र पाठवलं. त्याच्यानंतर ह्या संपूर्ण पाठपुरावा आपल्या समोर आहे. आणि हा भगूर नगर परिषद आपण बघत आहात, भगूर नगर परिषद, भगूर तालुका, जिल्हा नाशिक, यांचं माननीय आमदार श्रीमती सरोजताई अहिरे विधानसभा सदस्य यांनी 18 डिसेंबर 2023 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर कार्यवाही करण्याबाबत पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेसंदर्भातली कारवाई, ही संपूर्ण ही कारवाई त्यांनी जी सुरू केली. नंतर प्रस्ताव सादर झाला, सगळं काही झालं. तर यांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा पूर्ण पाठपुरावा केला. ह्या ज्या काही संबंधित महाभाग आहेत, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की कुठून कशी पाईपलाईन आणली, किती पाणी आपण आरक्षित एक्स्ट्राचं केलेलं आहे भगूरसाठी, याची तांत्रिक माहिती त्यांनी जाहीर करावी, तो पत्रव्यवहार जाहीर करावा. तिथे ललित शर्मा सर आहेत MGP कोकण भवनला, त्या साहेबांकडे मी स्वतः फोन करून पाठपुरावा केला. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडून जे काही ED आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी खोऱ्याचे जे काही आपले ED आहेत नियामक मंडळाचे, त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की संबंधित फाईल आरक्षणाची तुमच्याकडे आलेली आहे, पाणी एक्स्ट्राचं आरक्षण आहे, आमची आमदार आहे सरोज अहिरे, ती पाठपुरावा माझ्याकडे करते. तेवढं 3 नंबर साहेब आहेत, आजही आहेत ते, त्यांना फोन केला आणि फोनद्वारे आदेशित केलं. आणि त्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची जोपर्यंत पाणी आरक्षण एक्स्ट्राचं आपल्याला मिळत नाही तोपर्यंत पाणी पुरवठा योजना मंजूर होत नाही, तो पाठपुरावा मी केला. पाणी आरक्षण मंजूर झालं आणि त्यानंतर प्रमासाठी मी पाठपुरावा केला. माननीय अजितदादांचं सुद्धा पत्र याच्यामध्ये आहे. हे 13/6/2024 रोजी पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजनेस तांत्रिक मान्यता देण्याबाबत दादांचं शिफारस पत्र मी घेतलं आणि ह्या पद्धतीने मी काम केलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हा पाठपुरावा मी 2023 पर्यंतचा आपल्याला दाखवला सगळा. आता हे पत्र आहे, त्यांनी जे बॅनर छापलेले आहेत, हे बघा त्यांचं चिन्ह आहे पक्षाचं आणि त्यांचं नाव आहे वरती. हे पत्र आहे, हे थोडं छोटं आहे परंतु हे पत्र मी व्हॉट्सअपलाही शेअर करू शकते. 22/6/2024 ही तारीख आहे आणि इथे इनवर्ड जे आहे ते 9 जुलै 2024. ठीक आहे, म्हणजे त्यांनी पत्र तयार केलं असेल, ते द्यायला काय वगैरे त्यांना उशीर झाला असेल. 9 जुलै 2024ला डिपार्टमेंटला त्यांनी पत्र दिलं. माझी प्रमाजी आलेली आहे पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याची, ती आहे 9 सप्टेंबर 2024.
मग मला एक सांगा, 3 महिन्यात प्रस्ताव पारित पण झाला. प्रस्तावाने एवढी स्पीड पकडली यांच्या पत्रानुसार की ती स्पीड पकडली आणि लगेच पाणी पुरवठा योजना मंजूरच झाली. यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी प्रचंड आदर करते. मी कालही सांगितली, मी त्यांच्या कामाची फॅन आहे. ज्या पद्धतीचं काम त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून केलं, मी त्यांची फॅन आहे. आणि एक व्यक्ती म्हणून, एक आमदार म्हणून मी त्यांचा प्रचंड आदर करते. त्यांचा स्वभाव असा आहे की कार्यकर्त्यांना दुखवत नाही. त्या सभेमध्ये जी 14 तारखेला सभा झाली आणि त्या सभेमध्ये यांनी चिठ्ठी दिली की साहेब बोला, आणि साहेबांनी ते सांगितलं की हां, जे काही त्यांचं नाव आहे त्यांनी नाव घेतलं साहेबांनी, आणि साहेबांनी सांगितलं की पाणी पुरवठा मी दिली, निधी दिली. आता खातं त्यांच्याकडे आहे. तर आता या सगळ्या विषया संदर्भात आपली पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मी तुम्हाला तेच सांगते. मला 1च मिनिटात मी पूर्ण करते माझं. कारण मी प्रूफवर बोलत असते. मी भगूर नगर परिषदेमध्ये मंडळ कार्यालय आहे, माडीचं आहे, जुनी माडी, लाकडी माडी. ते कधीही पडेल आणि तिथे नुकसान होऊ शकतं. त्यासाठी 40 लाख रुपये मंडळ कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. यांनी हे बघा, हे पत्र दिलं एकनाथ शिंदे साहेबांकडे. मी तेच सांगितले, साहेब मला भोळेभाळे वाटतात आणि ते कार्यकर्त्यांना दुखवू नये म्हणून चौकशी करून अहवाल सादर करावा त्यांनी दिलेला. आज 40 लाखाचं काम थांबलं आहे. उद्देश यांचा एकच आहे, एक तर ते 40 लाखाचं काम मला द्या, अन्यथा तुमचं नावाची पाटी इथे लागली नाही पाहिजे. आणि त्या माध्यमातून भगूर नगर परिषद मालकीची जागा तलाठी कार्यालयासाठी नियमबाह्य वर्ग केली, असं त्यांचं म्हणणं आहे. मी संपूर्ण रीतसर कारवाई करून, मी विधानसभेची आमदार आहे, मी कशा चुकीच्या पद्धतीने काम करून स्वतःला अडकून घेईल. हे त्यांचे पत्र आहे. CO मॅडमच्या बदलीचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी जाच देण्याचं काम एक समन्वय म्हणून मी महायुतीचे आमदार, ते महायुतीचे पदाधिकारी म्हणून जेव्हा त्यांच्या घरी गेले, आमचे काही पदाधिकारी पण माझ्यासोबत होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही भगूर नगर परिषदेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, डोकं घालायचं नाही. ही त्यांची गावठी आणि रांगडी भाषा होती. मी तिथे काहीही बोलले नाही. त्यांना म्हटलं, आप्पा मी इथनं मतं घेतलेली आहे, हे लोकांचं काम करणं मला बंधनकारक आहे. पण त्यांचं काय, त्यांची चौकट तेवढीशीच आहे ना. ते भगूर नगर परिषदेच्याच भोवती त्यांची जी काही आहे ती किमया आहे. पण मला तालुक्याचा कारभार बघायचा आहे, राज्याचा कारभार बघायचा आहे. त्याच्यामुळे भगूर नगर परिषदेतून जर मी मतदारांची घेतलेली आहे तर त्यांच्यासाठी सुखसुविधा देणं, सोयीसुविधा देणं, मूलभूत सुविधा देणं, महिलांचे पाण्याचे प्रश्न सोडवणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. थीम पार्कसाठी आता मी सखोल घुसत गेले भगूर नगर परिषदेमध्ये, तर कामाचा दर्जा, झालेली कामं आणि त्याची अंतर्गत चौकशी झाली, मला असं वाटतं याचा इतिहास भूगोल फार मोठा निघेल. परंतु मला महायुतीच्या मध्ये वाद घडवून आणायचा नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचा स्वाभिमान आहेत, अभिमान आहेत. आणि मला प्रचंड अभिमान आहे की भगूर गाव, त्यांची जन्मभूमी असलेलं गाव हे माझ्या मतदारसंघात आहे. त्यांच्या नावाने जे काही गार्डन होतं, त्या गार्डनची आज कोट्यवधींची बिलं निघालेली आहे, याचे पुरावे सुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. कोट्यवधीची बिलं निघून सुद्धा आज गार्डनच्या भिंती पडता आहेत, तिथे काहीही सुविधा नाही आहे. डुक्कर चरतायत, गायी चरतायत, अशा पद्धतीचे ते गार्डन. मग यांनी निधी आणलेला गेला कुठे? आणि त्याच मी मागचा इतिहास न काढता पुढे काम करायचं म्हणून थीम पार्क 40 कोटींचं मंजूर केलं. माननीय एकनाथ शिंदे साहेब शिखर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तिथे मला निमंत्रित केलेलं होतं. आणि CS असतील, ACS असतील, सर्वांच्या उपस्थितीत वरच्या दालनामध्ये खूप मोठी बैठक झाली आणि तिथे मी निमंत्रित होते. मी सांगितलं, साहेब 40 कोटी रुपये द्या, 15 कोटीत हे काही होणार नाही. HPCची मान्यता ही 15 कोटीची असल्यामुळे 15 कोटी रुपये मिळाले. पण मान्यता साहेबांनी मिनिट्समध्ये आहे की 40 कोटी रुपये त्याला मिळालेले आहेत. हे महाभाग मीटिंग संपल्यावर तिथे पत्र घेऊन गेले आणि द्या साहेब सही. अरे साहेबांनी, मला माहित नाही साहेबांनी सही दिली की नाही. अशा पद्धतीचं काम असेल तर कसं काम आम्ही करायचं? आपण अजितदादांना ही तक्रार केलेली आहे, आपण शिंदे साहेबांकडे जाऊन तक्रार करणार आहात? मला असं वाटतं की काल ज्या भावना मी जाहीररित्या मांडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. त्यांच्या कर्मचारी वर्गाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या पोहोचवल्या असतील. नसतील तर मी स्वतः या भावना त्यांच्यासमोर नक्कीच मांडणार आहे. आणि मी त्यांना सांगणार आहे की मी तुमची एक छोटी बहीण आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना एवढा मोठा न्याय दिला, त्यांना आधार दिला आहे. मग ही लाडकी बहीण का या लाभापासून वंचित आहे? का तुम्ही आधार देत नाही? माझी आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की साहेब, आपण यात लक्ष घालावं.
आणि आपण त्या खात्याचे मंत्री आहात, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय द्यावं काय नाही तो माझा अधिकारही नाही आणि माझी पात्रता जेवढी आहे तेवढंच मी बोलत असते. तुम्ही त्यांना काय द्यावं तो तुमचा अधिकार आहे. त्यांना विशिष्ट निधी द्या, ज्याचं काम ते करू शकतील. कसं करतील ते तुम्ही पहा, परंतु मी मंजूर केलेली कामं, मी कष्ट केलेली कामं याच्यात त्यांनी श्रेयवाद करून महायुतीमध्ये ठिणगी पेटवू नये. खूप खूप धन्यवाद. या होत्या आमदार सरोज आहिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या सगळ्या वादाच्या संदर्भात आता वरिष्ठ पातळीवरून नेत्यांकडून मध्यस्थी केली जाणार आहे का आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना समज दिला जातो का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.